हॅलो अवघड घाट नागमोडी वाट घरी उन्हाचा प्रहर अवघड घाट नागमोडी वाट घरी उन्हाचा प्रहर अगं राधा अगं चंद्रा अगं तारा अगं हिरा चला ना ग बाजारला अगं हे राधा चल ना ग बिगी बिगी हॅलो किरणांचं बांधुणी चाळ नाचते उषाग किरणांचं बांधुणी चाळ नाचते उषाग आज झुंजू मुंजू उधळणी आल्या दिशाग आज झुंजू मुंजू उधळणी आल्या दिशाग किरणाचं बांधुनी चाळ नाचते उषाग किरणाचं बांधुनी चाळ नाचते उषाग आज मुंजू मुंजू उधळणी आल्या दिशाग आज मुंजू मुंजू उधळणी आल्या दिशाग पहाटेच्या याग पाराला बाई कोंबणार वेला बाई हंबरती गोठ्यात जाग आली गोकुळाला पहाटेच्या याग प्रहराला बाई कोंबणार वेला बाई हंबरती गोठ्यात जाग आली गोकुळाला रवी किरणांची लेवली चादर सजली बघाई प्रभात रवी किरणांची लेवली चादर सजली बघाई प्रभात आज मुंजू मुंजू उधळणी आज मुंजू मुंजू उधळणी आल्या दिशाग किरणाचं बांधुनी चाळ नाचते उषाग किरणाचं बांधुनी चाळ नाचते उषाग आज मुंजू मुंजू उधळणी आल्या दिशाग किरणाचं बांधुनी चाळ नाचते उषाग किरणाचं बांधुनी चाळ नाचते उषाग आज मुंजू मुंजू उधळणी आल्या दिशाग हॅलो 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 हे पहा कोकणी स्वर अक्षय आंग्रे आणि कोकणी सूरज यांच्याकडून आता ते गीत स्टेजवर वसमार होण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे जन्म देते ती आई राखी बांधते ती ताई आणि आपल्याला वाट दाखवतो तोच माझा साई ओम साई राम बोरिवली मनोज केसरकर यांच्याकडून हे गीत वन्स मोर साठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. शाहीर समीर तटकरेच्या आवाजात स्टेजवर वन्स मोर.
सॉरी. हॅलो. पहाटेच्या याग पाराला बाई कोंबडार वेला बाई हंबरती गोठ्यात जागे आली गोकुळाला पहाटेच्या याग पाराला बाई कोंबडार वेला बाई हंबरती गोठ्यात जागे आली गोकुळाला रवी किरणांची नेवणी चादर सजली बघाई प्रभाग रवी किरणांची नेवणी चादर सजली बघाई प्रभाग आज मंजू आल्या दिसाग आज मंजू जुळणी आल्या दिसाग. धन्यवाद. बाजारात जायचंय म्हणतात पण अजून यांचा पत्ता नाही. अगं राधा अगं हिरा अगं आले का आले. या लवकर. पुनवेच्या चांदाची ती पुर चांदणी मावळली नभा पुनवेच्या चांदाची ती पुर चांदणी मावळली नभा. 1 2 3 स्टार्ट. क्या बात राधे आगे.
शुभ्र चांदण्याची रात सजली नव्याने पहाट शुभ्र चांदण्याची रात सजली नव्याने पहाट पुनवेच्या चांदाची ती पुर चांदणी मावळली नवात पुनवेच्या चांदाची ती पुर चांदणी मावळली नवात उगवली ही पहाट मंद धुक्याचा थाट रवी दिनकर वाळला रांग येता किरणांची झाल्या रंगीत वाटा सोनचा पहा फुलला उगवली ही पहाट मंद धुक्याचा थाट रवी दिनकर वाळला रांग येता किरणांची झाल्या रंगीत वाटा सोनचा पहा फुलला इंद्रधनुचे रंग पसरले स्वर कोकिळेने गोड गाईले पुनवेच्या चांदाची ती पुर चांदणी मावळली नवात पुनवेच्या चांदाची ती पुर चांदणी मावळली नवात शुभ्र चांदण्याची रात सजली नव्याने पहाट सरली चांदण्याची रात सजली नव्याने पहाट पुनवेच्या चांदाची ती पुर चांदणी मावळली नवात पुनवेच्या चांदाची ती पुर चांदणी मावळली नवात आपण बाजारात निघालो बरं पण आपल्याला बाजाराची माहिती आहे का मावशी अगं मावशी हॅलो मावशी अगं मावशी काय झालं एमलायला?
अगं आम्ही पोरी बाजारात जायचे ठरवलंय. अगं येतेच ना? अगं थांबा, पोरांना वरती देते, नवऱ्याला खालती देते आणि मग येते. काही फलसर बाई आहे. हॅलो. अगं राजे ही काय बाई बोलते बघ. अगं मी आवाज दिला नाही, तूच आवाज देऊ का? अगं काय झालं हेमलायला तुला पण? अगं येतेच ना बाजाराला. अगं मेलन पुढून लावला ना, आता मागून लावतोय. अगं काय गं? अगं राधे ही अशी ऐकणार नाही, तूच आवाज देऊन पाहा. अगं मावशी, अगं ए मावशी, अगं आता तुला काय झालं हेमलायला? अगं बाजाराला जायला उशीर होतोय, येतेस ना? अगं थांब, मेलन पुढून लावला ना, आता मागून लावतोय. ते काही जाऊ दे, तू ये बघा. आले आले. पाऊन नाद करायचा नाय, माझं नाव हे मावशी हाय. पाऊन नाद करायचा नाय, माझं नाव हे मावशी बाय, माझं नाव हे मावशी बाय. पाऊन नाद करायचा नाय, माझं नाव हे मावशी बाय. पाऊन नाद करायचा नाय, पाऊन नाद करायचा नाय, माझं नाव हे मावशी बाय. पाऊन नाद करायचा नाय, माझं नाव हे मावशी बाय. माझं नाव हे मावशी बाय. पाऊन नाद करायचा नाय, माझं नाव हे मावशी बाय. पाऊन नाद करायचा नाय, माझं नाव हे मावशी बाय. पाऊन नाद करायचा नाय, माझं नाव हे मावशी बाय. माझं नाव हे मावशी बाय. पाऊन नाद करायचा नाय, पाऊन नाद करायचा नाय, माझं नाव हे मावशी बाय. पाऊन नाद करायचा नाय, माझं नाव हे मावशी बाय. माझं नाव हे मावशी बाय. पाऊन नाद करायचा नाय, माझं नाव हे मावशी बाय. पाऊन नाद करायचा नाय. बसले होते मागच्या दारात, काना आला बाई हा घरात. काना आला बाई हा घरात, काना बाई हा घरात. बसले होते मागच्या दारात, काना आला बाई हा घरात. काना आला बाई हा घरात, काना आला बाई हा घरात. या कृष्णाला करू मी काय, आता मला बी समजत नाही. नाही नाही, या कृष्णाला करू मी काय, आता मला हे समजत नाही. आता मला हे समजत नाही. नाद करायचा नाय, माझं नाव हे मावशी हाय. पाऊन नाद करायचा नाय, पाऊन नाद करायचा नाय, माझं नाव हे मावशी बाय. पाऊन नाद करायचा नाय, माझं नाव हे मावशी बाय. माझं नाव हे मावशी बाय. माझं नाव हे मावशी बाय. पाऊन नाद करायचा नाय, माझं नाव हे मावशी बाय. पाऊन नाद करायचा नाय, माझं नाव हे मावशी बाय. माझं नाव हे मावशी बाय. पाऊन नाद करायचा नाय. हॅलो 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 हॅलो. हॅलो. हे पहा, खास करून गावावरून हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले लांजा तालुक्याचे गुरुशेठ लांबोरे यांच्याकडून आताच हे गीत स्टेजवर होण्यासाठी, वसवर होण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. रसिको, आतापर्यंत गेली 2 वर्ष ज्यांच्या लेखणीतून युट्यूबवर अनेक गाणी आपण पाहिलीत, ऐकलीत आणि ज्यांच्या गाण्यामुळे या मुंबईच्या स्टेजवर समीर तटकरे सारखा शाहीर नावारूपास आला, असे गीतकार सन्माननीय गोपालजी कर्ंडे यांच्याकडून एक गीत खास त्यांच्या शाहिरी आवाजात
स्टेजवर वन्स मोर होत आहे. रसिको जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. स्टेजवर वन्स मोर. पोरांना वरची देते आणि नवऱ्याला खालची देते म्हणजे काय काय झालं माहिती आहे. काय झालं मी बाजाराला जायचं निघत होते तेव्हा तू आवाज दिला पटापटा गेली आणि तांदळाचा डबा उघडला. तांदळाचा डबा उघडला आणि मग अगं उघडलं बघते काय पसाभरच तांदूळ. एवढ्या मोठ्या डब्यात पसाभरच तांदूळ आणि काय केलं 11 पोरं आणि 11 पोरं काय पोरं चालत होती काय झालं माहितीये. काय केलं एवढं मोठं पातेलं ठेवलं चुलीवर. एवढं मोठं पातेलं ठेवलं चुलीवर ठेवला आणि मग आणि ते पसाभर तांदूळ टाकले त्याच्यात आणि बनवली पातेल्यावरती. पातेल्यावर पेट काय गाव 11 पोरं आम्ही 12 वाजता एवढ्याला पुरायला पाहिजे की नको. मग काय केलं पातेल्यावर पेस्ट बनवली आणि वरती पेस्ट होती ना पोरांना दिली आणि तो खालचा गाल राहिली तिला पेस्ट ती नवऱ्याला दिली. म्हणून तुला बोलली पोरांना वरती देते आणि नवऱ्याला खालती देते आणि मग देते. हे काय तुला सगळं सांगता येत नव्हतं. हेच सांगायला पाहिजे होते पोरांना वरची नवऱ्याला खालची. अगं तू हात मारला तुला बाहेर तेव्हा म्हटलं त्याला वर चढलाय त्याला उतरवते आणि मग येते. हो काय झालं माहिती आहे माझा धाकट्या पोरगा लय दाम दिसलो या आता काय झालं माहितीये बाजारात जायला निघाले आणि मेला धारला पोचल आणि म्हणते मी सोडणारच नाही. आता का बाई आता करू काय हे खाऊ घे बाबा बसतात घे काय घे काय केलं ऐक ना. शेवटी काय केलं मला म्हणतो आताच्या आता नारळाचं पाणी दे. आता याला सकाळी सकाळी नारळाचं पाणी कुठून देणार. नारळाला काय आहे बाबा तुझ्याकडे नारळ आहे सतत नवऱ्याला उठवला आणि म्हटलं बाबा या नारळीच्या झाडावर चढ. आणि तेवढ्यात तो आवाज दिला. आता तू नारळीच्या झाडावर चढलाय त्याला खाली उतरवल्याशिवाय मी जाऊ कशी. म्हणून बरं त्याला वर चढलाय त्याला उतरवते आणि मग येते. अगं काय म्हणाले
तू हाक मारलीस ना तेव्हा मी काय नाही मीच करत होते. त्याला काय वय लागतं मावशीने किस केला पण याची रिॲक्शन बघा तुम्ही. अगं त्याला काय वय लागतं ते कधी ते करू शकते. लय मुली ग एवढा मोठा लांब लाल लाल पाळला ना नाही आणि मग मी बसलोय किस करत. हो अगं किस करता करता माझं भास्कर आला ना ग. अगं रक्त अगं मला कापलं ना. अगं कोण मग ते बसलं मला लावत. अगं तुला सुद्धा गंमत काय झालं गंमतच झाली. काय गंमत झाली माहितीये अगं ते काय म्हणतात माहितीये आता माझा हलवा अगं तोच तो गाजराचा हलवा. अगं जेव्हा तुम्हाला हाक मारलीस ना तेव्हा मी गाजराचा किस करत होती. अगं आता नवऱ्याला वाटलं ही अर्धवट सोडून जाणार म्हणून गेला आणि मोठ्या दरवाजाला कडी लावला आणि मागच्या दरवाजाला कडी लावायला आला. एवढ्या तो आवाज दिला म्हणून तुला म्हटलं वेळेला पुढून लावला ना आता मागून लावतो. अगं बाजारात माझ्या निघाली ना तुझं वाटत ना आयता भेटला. आयता तुला आयता नाही माहिती. अगं तो बापू जाधव माहिती आहे. आता हा बापू जाधव कोण त्याच्या पहिल्या बायकोचं नाव काय शिंद्यांची काशी. ती बाजूला बाजूत बनायला नेली म्हणून त्यानं दुसरं लग्न केला. आता दुसराच बायको कोण ही मोऱ्यांची थांबा. आता इथं कोण मोऱ्यांची थांबा असेल तर येऊन हाणेल तुला. ती विधवा होती तिला पहिल्या नवऱ्यापासून एवढं पोर होतं. एवढं मोठं पोर होतं. अरे तो काय तो बघतो तिथे पोर ऐकतं घेऊन नाही आली बरोबर. मग त्या बापूच्या जवळ ते पोर ऐकायला गेलं असं होय म्हणून त्याचं नाव ऐकता. तो ऐकता माझ्यावर असतो. वर असतो अगं माझ्यावर म्हणजे असं माझं घर आणि वरचं काय ऐकतं घर. काय बोलायचं ते नीट बोल. एवढी जनता बसले काय घ्यायचं वरच्या माळ्यावर खालच्या माळ्यावर असं काहीतरी सांगितलं. पुढे आले आणि तेवढ्यात तो म्याला मंगेश शिंदे भेटला. पट्टी आली तुला मावती मला मारणार नका माझ्यावर. मंगेश शिंदेला पण हीच भेटली डोळा मारायला. एवढ्या चांगल्या चांगल्या पोरी आहेत आणि या म्हातारीवर डोळा मारला. तेवढ्यात पुढे आले इथून इकडे आणि तेवढ्या आले ना ग ते गोपाल करंडे. गोपाळ करंडे नाव कशाला फरक पडते त्यांचं. डोळा मारला मी माझ्यावरती. त्यांनी पण डोळा मारला. डोळा मारला त्यांच्या दुसरं काम नव्हतं वाटतं. अगं मी म्हणे काय माझं वय आहे वय कपड्याची सालन चालल्या गेली. आता काय हे माझं वय राहिले काय डोळा मारायचं. आता पहिलं आपलं ध्यानात होतं सगळ्यांना माहिती होतं. ते काय म्हणाले माहितीये काय म्हणाले अगं माझं एक कालचं नाव घे. आईच मी नाव घेतलं ते म्हणे जुन्यातलं घे. बरं हे कसं काय घ्यायचं. खनखन खनली मनमन माती मया मातीच्या उभारल्या भीती आकाबाईंच्या पाठी सासूबाईंच्या पोटी जन्मले राव नाही म्हटलं नाव नाही घेतलं. 32 पानं 32 सुपाऱ्या 32 पाना लावला चुना. तोंडात विडा बोलू कशी पायात पडून चालू कशी गळ्यात कंठी वाकू कशी हर हराचे घर घराचे दूध गायचे फूल जायचे आणि नाव घेते गोपाल करंडे यांचे. मोठं नाव घेतलं त्या गोपाळ करंडेला झोप आली असेल. पोरीनो चला आपल्या तर राहू दे बाजूला आपल्या बाजाराला उशीर होतोय. गोपाळ करंडे तुमच्यासाठी खास ऐका. परातीत परात तांब्या पितळेची परात. परातीत परात तांब्या पितळेची परात. मावशीला घेऊन जाल घरात तर तुमची आईस काढील वारात. आपल्याला बाजारात जायला उशीर होतोय तर आपण घेऊया. तर पोरीनो बाजार जायचं करू आपण घेतलं काय नेतलं काय तर सांगितलं ना. लोणी असे पदार्थ घेतले बघ मग काय ना आपला पहिले आपला माल घेतलाय तर हो चला जाऊया बाजाराला. हॅलो अक्षय जाधव मावशी अक्षय जाधव यांच्याकडून
नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय मावशी अक्षय जाधव. मावशी नाव एकदम घासून आणि ठासून जाऊ दे. अक्षयराव फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला. खर्च करीन मी तुमच्यावर. वा वा. अक्षयराव फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला. खर्च करीन मी तुमच्यावर. तुम्ही फक्त साईन करा तुमच्या चेकबुकवर. तुम्ही फक्त साईन करा तुमच्या चेकबुकवर. आणि रसिका हो, या मावशीला लाईक करायला विसरू नका तुम्ही तुमच्या फेसबुकवर. क्या बात है. हॅलो. रविराज आला माथ्यावरी नटली नार गवळ्याची सुंदरी. रविराज आला माथ्यावरी नटली नार गवळ्याची सुंदरी. नेसुनी शालू हा भरझरी सौभाग्य लेन भाळावरी. भरुनी माठ दुधाचे हे गोरसाचे घेऊनी जाऊया. येईल मुरलीवाला सुखवनी जाऊ तयाला. येईल मुरलीवाला सुखवनी जाऊ तयाला. रविराज आला माथ्यावरी नटली नार गवळ्याची सुंदरी. नेसुनी शालू हा भरझरी सौभाग्य लेन भाळावरी. भरुनी माठ दुधाचे हे गोरसाचे घेऊनी जाऊया. येईल मुरलीवाला सुखवनी जाऊ तयाला. येईल मुरलीवाला सुखवनी जाऊ तयाला. येईल मुरली. क्या बात. नीरा नीरा चंद्रकला संगे मावची शिवनंदा. सांभाळ माठाला नटक येईल कमरेला. नीरा नीरा चंद्रकला संगे मावची शिवनंदा. सांभाळ माठाला नटक येईल कमरेला. एकीच्या एक मागे चला वेळभर झाला बाजाराला. एकीच्या एक मागे चला वेळभर झाला बाजाराला. भरुनी माठ दुधाचे हे गोरसाचे घेऊनी जाऊया. येईल मुरलीवाला सुखवनी जाऊ तयाला. येईल मुरलीवाला सुखवनी जाऊ तयाला. रविराज आला माथ्यावरी नटली नार गवळ्याची सुंदरी. नेसुनी चालू हा भरभरी सौभाग्य लेन भाळावरी. भरुनी माठ दुधाचे हे गोरसाचे घेऊनी जाऊया. येईल मुरलीवाला सुखवनी जाऊ तयाला. येईल मुरलीवाला सुखवनी जाऊ तयाला.
फुलवी जगाला मोहन मुरलीवाला मी फुलवी जगाला या गोकुळाला नंद घरी वाढलो मी श्री नंदलाला नंदा घरी नांद तुम्ही श्री नंदलाला क्या बात मोहन मुरलीवाला मी फुलवी जगाला मोहन मुरलीवाला मी फुलवी जगाला या गोकुळाला नंदगिरी नांद तुम्ही श्री नंदलाला नंदगिरी नांद तुम्ही श्री नंदलाला फुलवी जगाला मोहन मुरलीवाला मी फुलवी जगाला या गोकुळाला नंदगिरी नांद तुम्ही श्री नंदलाला नंदगिरी नांद तुम्ही श्री नंदलाला श्रीकृष्ण भगवान सारा निरंकार मोठमोठे देव गायीच्या रूपी ब्रह्मदेवाला शरण गेले तितक्यात आकाशवाणी झाली माते जरा थांब अशी निघून जाऊ नको देवकीच्या पोटी आत्मा श्रीकृष्ण जन्माला येईल तोच तुझे रक्षण करेल बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल 16 सहस्त्र 360 गोपिका थाटमाट करून मोठ्या प्रेमाने मथुरेच्या बाजूला जात आहेत गोकुळातले दही दूध लोणी मथुरेला न जाता ते गोकुळात राहिले पाहिजे त्यासाठी सर्वप्रथम गवळणींना अडवले पाहिजे ही कामगिरी मी माझे सवंगडी पेंद्या सुदामाला सांगितली पाहिजे अरे पेंद्या अरे सुदामा आलो आलो देवा गोकुळवासी चला जमोनी हो गोकुळवासी चला जमोनी देवानी हाक मारिला नंदाच्या कानाला नंद किशोराला चला जाऊया भेटीला नंदाच्या कानाला नंद किशोराला चला जाऊया भेटीला
माझा मोनी देवानी हात मारिला नंदाच्या कानाला नंद किशोराला चला जाऊया भेटीला नंदाच्या कानाला नंद किशोराला चला जाऊया भेटीला नंदाच्या कानाला नंद किशोराला चला जाऊया भेटीला दही दूध लोणी माठ भरुणी गोकुळ दे गोकुळवासी आम्ही सवंगडी कानाचे गोकुळवासी आम्ही सवंगडी कानाचे अगं दही दूध लोणी माठ भरुणी गोकुळ दे गोकुळवासी आम्ही सवंगडी कानाचे गोकुळवासी आम्ही सवंगडी कानाचे गोकुळवासी आम्ही सवंगडी कानाचे मुरलीधराचा हुकुमाला मुरलीधराचा हुकुमाला जाऊया भेटीला बाई बाई नंदाच्या कानाला नंद किशोराला चला जाऊया भेटीला 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 आशीर्वाद असो. हे पेंड्या हे सुदामा कौलानी थाटमाट करून मोठ्या प्रेमाने मथुरेच्या बाजाराला जात आहेत. गोकुळातले दही दूध लोणी मथुरेला न जाता ते गोकुळात राहिले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम कौलानींना अडवले पाहिजे. ही कामगिरी मी न करता मी तुमच्या सोबत आहे. येतोच मी. अरे देव बापाने आपल्याला कामगिरी सांगितली आहे. कोणती? अरे तुला माहित नाही? मला माहित नाही बघ. अरे मग तुला लक्ष होतं कुठे? आता पुढे लक्ष होता. पुढे लक्ष होतं? पुढे होता बघ. अरे देव बाप्पा माती सांगतात. तुझं लक्ष पुढे. पब्लिकनेच असणार ना. हा? होय. अरे देव बापाने तुला कामगिरी सांगितली तुला माहितच नाही. अजिबात नाही माहिती बघ. फटकी आली तुझ्या तोंडावर जायची. अरे देव बापाने आपल्याला कामगिरी सांगितली. अरे 16-17 तुमच्या 8 गोपिका माठ करून मथुरेच्या बाजारी चालले. त्यांचा रस्ता प्रतिबंध करत आहे. ही कामगिरी आपल्या दोघांना सांगितलं आहे. माझ्या काही जमायचं नाही बघ. तुझं नाही जमायचं माझ्या नाही जमायचं. कामगिरी करणार कोण? कामगिरी करणार कोण? ह्यातला कोण नेतृत्व कोण आहे काय? घेतलं? काय बघ. अरे ह्यातला कोणा जमणार नाही रे. अरे माझ्या दोन्ही पाय एक आहे. अरे एकच आहे. अरे हे कोण? 2 सर्वे आहेत ना. अरे पण तो जरा असा आहे. कामगिरी करणार पक्का करणार नक्की करणार नक्की करणार हात मारो. हॅलो हॅलो रसिको अरे आवाज मारू काय मारू कसं मारू मोठ्याने मारू की मोठ्याने मारू पहिला असला तर हनुमान आणि पहिला नसला तर मोठ्याने मार. नाही ना बरोबर मारतो. अरे अले तायले सुदामा अरे इकडे ये. आलो आलो बघ लवकर. अरे लवकर ये. आलो आलो आलो. तांबू गेली गवतात ओर पाटून धावतात. तांबू गेली गवतात चुया चुया ओर पाटून धावतात. कुठं गेली वसाली? किती हाटे लावायचा कुठं? अरे किती हाटे लावायचा. पावटा ठल्लाय गावात तरी वाकड्याला बोल नाही लावायचा. पावटा ठल्लाय गावात तरी वाकड्याला बोल नाही लावायचा. तांबू गेली गवतात
पिशवी होते रे आता करू काय मी आता करू काय मी बर आता करू काय मी बर केसचा पिशवी होते रे आता करू काय मी बर आता करू काय मी बर आता करू काय मी बर आता इलाज हरला या भावा वाकड्याला बोल नाही लावायचा इलाज हरला या भावाचा तरी वाकड्याला बोल नाही लावायचा हे पावटा कल्लाय गावाचा तरी वाकड्याला बोल नाही लावायचा पावटा कल्लाय गावाचा तरी वाकड्याला बोल नाही लावायचा पावटा कल्लाय गावाचा गावाचा तरी वाकड्याला बोल नाही लावायचा पावटा कल्लाय गावाचा तरी वाकड्याला बोल नाही लावायचा अरे काय रे काय माझा उठला अरे काय अरे मेरा माझा फोन फोन काय झालं अरे काय अरे मला लागला हलवायला म्हणतो पप्पा नुनू उठा पप्पा नुनू उठा पप्पा नुनू काय रे अरे माझ्या पोरग्याला अवधव बोलायची सवय आहे काय झालं उठवला म्हणतो गुरु लांबोल्या आलाय गुरु लांबोल्या अरे पहिल्या बायकोला काय मूल होईना म्हणून दुसरं केलं दुसरं केलं आणि सकाळच माझ्याकडे आला म्हणतो वाकड्या अरे काय झालं माहिती आहे काय झालं अरे दोन्ही बायका भांडण करतायत अरे मी म्हटलं भांडायला लागायचं बरोबर ना अरे म्हटलं झालं तरी काय तो म्हणतो नाही ती म्हणते वाटणी करायची आहे मी बोललो काय अरे तुला सांगत होतो ना दोन बायका करू नको लपड्या दोन तो बोलला आता करायचं तरी काय मी म्हटलं जा दोघांच्या पण 5-5 पाहुण्यांना बोलव पुढं काय झालं अरे त्यानं बोलवला मी पण गेलो मी आपला गेलो त्याची 5 माणसं हे काय चांगलं नाही मेला आता तुझं भेटतं काय अरे तुझ्या तिथं गेलो बसलो वाटणी झाली तिला दिली परत तिला दिला तांब्या तिला दिला वाती दिली झाडू दिली आणि जुनं पानं आपलं जातं राहिलं घालायचं जातं राहिलं ती म्हणते माझं जातं ही म्हणते माझं जातं अरे ही म्हणते माझं जातं ही म्हणते माझं जातं मी आपला विचार करायला लागलो थोडा विचार केला गुरु रामोल्या माझ्याकडे बघतोय माझ्याकडे आपला बघतोय त्याचा पण न विला ती म्हणते माझं जातं ही म्हणते माझं जातं म्हटलं तुमच्या आईचा घो नाही तुझं जातं नाही हिच जातं ह्याच जातं त्यांच्या काय बापचा मी जातं घेणार बरोबर म्हणजे त्याच जातं बरोबर म्हटलं गुरु लांबोल्याचं जातं नाही तुझं जातं नाही ह्याच जातं पण मला मेल्याने बोलवलं होतं तरी कशाला माहित नाही अरे मला सगळं माहित होतं सांगितलं शिवाय अरे तुझ्या लवकर सांग ती मला कोणती बाजारी चाललाय मग जाऊ दे तुझ्या वाजता काय जाते गोकुळात राहिला पाहिजे मग जाऊ दे तुला काय भेटणार पण तुला दही दूध नको का दूध हवं अरे पण त्या गवल्याच्या फुले आहेत तरी कुठं तुला आधी तू बघतच नाही अरे नाही बघत तिला आहेत तरी कुठं अरे काठीच्या डोक्याकडे बघ कोणाच्या बोकाचं तुझ्या काठीला बघ नाही बरोबर आहे सरळ बोल जसं काठीचा टोक फिरेल तशी तुझी नजर फिरव तू फक्त फिरव माझी नजर हाय बरोबर आहे ना बरोबर आहे फिरव
शाबास. अरे तुला कुठं बघायला सांगितलं? माझ्या टाकीच्या टोकाकडं बघ. कुठं बघायला सांगितलं? टाकीच्या टोकाकडं. अरे ती मिठीवाली गवलन नव्हती मग लक्षात वादी तू काय अरे तो बघ. अरे काय तोंडाला त्याच्या ती तूच दाखव. मी दाखवतो बघ. जसं माझं बोट फिरल हा तशी तुझी नजर फिरली पाहिजे बघ. तू फक्त फिरव. तुझं बोट फिरलं म्हणजे माझी नजर फिरलीच पाहिजे. काय म्हणतो म्हणून तू फसतो. मग फिरवतो बघ. फिरव. तुला आधी नाही सांगायचं चांगला आलो असतो त्याला. अरे हे काय वाईट नाही रे. फक्त त्याला हा डेरा फक्त पुढे आलाय जरा खाऊ ना वाटतं तिकडून. मी काय म्हणतो तुझ्या गवल्याच्या पोरी नुसत्या पांढऱ्या पांढऱ्या फुटू गवल्याच्या पोरी त्या गवल्याच्या पोरी नुसत्या पांढऱ्या पांढऱ्या फुटू पण तुझ्या आता करायचं तरी काय? त्यांना जाम हलवायचं. तिथं जाऊन काय बोलायचं? शाणी गाणते आहे बघ. कोण? अरे मावशी. तुझ्या आईची 5वी बन. मावशी गाणी गाती मावशी. ठीक आहे तुझ्या जाऊन विचार काय हे मावशी तू आलेले कुठून जाणार कुठे? आलेल्या कुठून आणि जाणार कुठं हे वाजवले. एक नाडी बंद झाली असेल. माझ्या नाता जमायचं ना माझी ताकद संपली. आलं तू मला बोला आज जाऊन नुसतं डोकं खा. मी अख्खं आज डोकं घातलं. डोकं घालाय ना सांगितलेलं. मग तुझ्या काय सांगितलं? अरे जरा डोक्याने लढव. थोडं डोकं लढवायचं. माझ्या तोंडाला लढतो. जरा डोक्याने विचार करायचा. थोडा विचार करायचा. तुला आधी नाही सांगायचं. सांगितलं पण तू डोकं घातलं त्याला मी तरी काय करणार? आग लागली तुझ्या तोंडाला नाही. आता हक्का घातलं म्हणून एक कुंडली झाली वाटते. जाऊन विचार मावतीला कुठे जाणार कुठे काय म्हणतो म्हणून तू बघतो जे ऐकला मावते ऐकला ये ना मावते सर्वांचा घेतला माझा कोण घेणार? तुझ्या तोंडाला नाही नाव मग तो ऐकशील तर बोलेल ना. हलतं कसं डुलू डुलू. गुलाबाचं फूल
हलतं कसं डुलू डुलू गुलाबाचं फूल आणि हा डुलू डुलू आणि हा मेला वाकडा दिसतो बघा कसा जसं काय डुकराचं पिल्लू त्याला दुसऱ्याचं पिल्लू बोलले आग लागली हिच्या तोंडाला नाही ती मावते सायाच्या पानाखाली ससा ठेवला झाकून सायाच्या पानाखाली ससा ठेवला झाकून आता दिसत नाही दोघं कुठले ते हा? त्यातला जे पकड सायाच्या पानाखाली ससा ठेवला झाकून मावशीचं नाव घेते ससा बघतोय खालून वाकून त्याला म्हणतोय हरियालीच असतो हरियाली मावशे जरा चांगलं नाव घे ना दीपाच्या ना ऐश्वर्या ना दीपाच्या ना ऐश्वर्या मला म्हणतात लवंगी मिरची ना दीपाच्या ना ऐश्वर्या मला म्हणतात लवंगी मिरची आणि हे वाकड्या तू माझा परचा आणि मी तुझ्या आरची माझं नाव घेतलंय आता तुझं पण घेतोय मावती दिसते तिकणी मावती दिसते तिकणी नेसले बघा काष्टी मावती दिसते तिकणी नेसले बघा काष्टी काष्टीच्या वरती घेतलाय केसाचा बो काष्टीच्या वरती घेतलाय केसाचा बो मावते केसाच्या बोटात घातलाय मावते बोटात घातलाय गुलाब मावते का बोल आहे बोटात घातलं गुलाब आणि मावते माझं नाव चांगलं घे नाही तर तुला होतील जुलाब मावते तू आलेली कुठून आणि जाणार कुठं मग तुला त्याला का प्रतिबंध आहे माझी मी माझी घराची मी धनाजी मग तुला त्याला का प्रतिबंध आहे तुला जाऊ शकत नाही कांदा कांदा का तुझ्या मस्तकावरच्या पैसा मावते हाय 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 हॅलो हे पहा अमित रेवाळे आणि सूरज कुळे यांकडून आमची चिकनी हिरा आणि वाकड्या यांचा सोलो डान्स साठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशानी वाकड्या मावशानी सॉरी हिरा गवळण आणि वाकड्या सोलो डान्स. रसिको हे कायदा सांगितो हे ग समजोनी माठ दुधाचे ठेव उतरोनी कायदा सांगितो हे ग समजोनी माठ दुधाचे ठेव उतरोनी कायदा हा मुचा आहे हुकुम देवाचा अरे अरे जाऊ देणार नाही तुम्हा बाजारी बाई 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 उभा आहे वाटेवरी देव कृष्ण मुरारी उभा आहे वाटेवरी देव कृष्ण मुरारी उभा आहे वाटेवरी देव कृष्ण मुरारी उभा आहे वाटेवरी देव कृष्ण मुरारी
आम्ही गरीब गवळ्याच्या नारी गाई दुधाची करीतो या विक्री आम्ही गरीब गवळ्याच्या नारी गाई दुधाची करीतो या विक्री कंसाच्या हरी गोकुळाच्या श्रीहरी आम्ही जाणार कंसाच्या दरबारी उभा आहे वाटेवरी देव कृष्ण मुरारी 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 हे पहा सन्मान्य साहेब दिनेशजी कोडतरकर आणि गोपालजी करंडे यांच्याकडून हे गीत वसमोर साठी 701 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर श्री केदारलिंग मार्लेश्वर कलामंच विरार नावासपरा आम्ही त्यांचे सतत ऋणी आहोत. धन्यवाद. वन्स मोर. पिढ्यान पिढ्याचा फुटाय पाण्याचा थोडा थोडा वाट अमुची काही ऐकणार तुमचा नाही ऐकणार तुमचा नाही ऐकणार तुमचा पिढ्यान पिढ्याचा आमच्या फुटाय पाण्याचा थोडा थोडा वाट अमुची काही ऐकणार तुमचा नाही ऐकणार तुमचा नाही ऐकणार तुमचा आम्ही गरीब गवळ्याच्या नारी दही दुधाची करीतो या विक्री आम्ही गरीब गवळ्याच्या नारी दही दुधाची करीतो या विक्री कंसाच्या हरी गोकुळाच्या श्रीहरी आम्ही जाणार कंसाच्या दरबारी वै 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 उभा आहे वाटेवरी देव कृष्ण मुरारी 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 त्यांना साथ आमच्या कायद्यानुसार बदलत पाहिजे. आपल्या कायद्यानुसार तुला बदलत पाहिजे. अगं पोरीनो या वेळेचा कायदा नाही. आपण जमलो म्हणून थोडा वेळ बसूया. हॅलो. जय निवाते यांच्याकडून मावशीने नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. जय निवाते मावशी नाव एकदम घासून जाऊ द्या. गेले होते पंढरपूरला अण्णा लाल लाल पेटा. गेले होते पंढरपूरला अण्णा लाल लाल पेटा. जय निवाते तुम्हाला जर मावशीची आठवण आली तर कारगिलच्या डोंगरात येऊन भेटा. या बात आहे मावशी. त्याचप्रमाणे सुरेश कोलापटे गाव मारल यांच्या अंगवली यांच्याकडून नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं. मावशी सुरेश कोलापटे. काठीच्या बशीत बदामी हलवा. काठीच्या बशीत बदामी हलवा. क्या बात आहे. सुरेशराव आधी पहिल्या बायकोला घालवा नंतर मला बोलवा. त्याचप्रमाणे सार्थक विलास शेळके गाव दाबोले यांच्याकडून खास करून आमच्या झांजवाल्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे रोहित गोरुले ऋतिका चालके यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर या सर्व बक्षीसदात्यांचे श्री केदारलिंग मार्लेश्वर कलामंच विरार नाळासपारा सतत ऋणी आहोत. धन्यवाद. हॅलो.
श्री रवनाथ सेवा मंडळ कोंडे दसमवाडी. श्री रवनाथ सेवा मंडळ कोंडे दसमवाडी या मंडळातील गायक व गीतकार विकास विश्राम बारगुडे यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचे पारितोषिक आले. तरी आम्ही मंडळ त्यांचे आभारी आहोत. तसेच त्यांनी मावशीसाठी शेत लिहिलं आहे. मावशी तुझी चाल भारी, अगं मावशी तुझा ठेका भारी, अगं मावशी तू दिसतेच भारी, अगं मावशी तुझं सगळंच भारी, अगं मावशी खरोखरच तू लय भारी, लय भारी, लय भारी. क्या बात आहे. मावशी नाव घ्यायचं आहे विकास बारगुडे. आम्ही केदारलिंग मादेश्वर कला मंचाचे कलाकार. हा हा. आमची दादागिरी आमचा रुबाब, आमची दादागिरी आमचा रुबाब, काल पण आज पण आणि उद्या पण. विकासराव तुम्ही फक्त आवाज टाका, तुमच्यासाठी काय पण कधी पण आणि कुठे पण. क्या बात आहे. तर या भक्ती जात्यांचे श्री केदारलिंग मालेश्वर कलामंच विरांना सपाला स्वतःचारून आहोत. धन्यवाद. हॅलो कोण चिखलात उगवलं कमोल, चिखलात उगवलं कमोल, हे मेलं खातंय विमल. आग लागली तुझ्या तोंडाला माहिती. शंभर वर घे, शंभर वर घे, वर घे. अरे या बेबीचं कात, या बेबीचं अरे कालच भेटलं होतं, केवढं पण झालं तर. हॅलो 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 काय नाही. बाय 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 बाय. तिकडे तर जायच नको. हिरो पण तिला कुठं तरी बघितलंय. एक नंबर दे. अरे मावते तू ना बसली. बसल्या मलाच म्हणतात श्रीकृष्ण भगवान. मग कशी असतात राधे? हा युग तरी कोणता? कलियुगातील सारे अलंकार उतरवून ठेवले. ऐक तर.
यशोदेचं बाळ मी गताना वाढलो कुंजवना सांगितो जन्म पुढा वाढलो कुंजवना सांगितो जन्म पुढा ऐकना 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 वाढलो कुंजवना सांगितो जन्म पुढा ऐकना ऐकना शंख सूरदैत्य रात्रिमी मदीला शंख सूरदैत्य रात्रिमी मदीला यशोदेचं बाळ मी गताना वाढलो कुंजवना सांगितो जन्म पुढा वाढलो कुंजवना सांगितो जन्म पुढा ऐकना 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 पृथ्वीचा भार राधे पाठीशी घेतला पृथ्वीचा भार राधे पाठीशी घेतला यशोदेचं बाळ मी गताना वाढलो कुंजवना सांगितो जन्म पुढा कुंजवना सांगितो जन्म पुढा ऐकना 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 वामन गरीला गळीला पाताळी मी घरात गाडीला गळीला पाताळी मी घरात गाडीला यशोदेचं बाळ मी गताना वाढलो कुंजवना सांगितो जन्म पुढा वाढलो कुंजवना सांगितो जन्म पुढा ऐकना 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 लंकापती रावणाला मी घरात मधीला लंकापती रावणाला मी घरात मधीला ऐकना ऐकना
जन्म कोणा वाढलो मुंजवना सांगितो जन्म कोणा ऐकना 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 ऐकल्यास का राधा जन्मखोना? थांब राधे, 7व्या जन्मी दिलेलं वाचन 8व्या जन्मी पूर्ण कर. मला वाटती हवे हवे बावळे हे रूप तुझे हाजिरे गोजिरे तू माझा कृष्ण सखा रे कन्हैया मुरलीधरा रे तू माझा कृष्ण सखा रे कन्हैया मुरलीधरा रे. अरे ये राधे रंग नवे मला वाटती हवे हवे प्रीतीचे हे रंग नवे मला वाटती हवे हवे सावळे हे रूप तुझे साजिरे गोजिरे तू माझा कृष्ण सखा रे कन्हैया मुरलीधरा रे तू माझा कृष्ण सखा रे कन्हैया मुरलीधरा रे. तुझे लागले मनी जाऊ नको दूर लोकुनी जाऊ नको दूर लोकुनी जाऊ नको दूर लोकुनी हात तुला काढता तुनी मेरे तुझ्या हृदयाची राणी मेरे तुझ्या हृदयाची राणी मेरे तुझ्या हृदयाची राणी मोहना मन मोहना मी तुझी राधिका तुझा नंद माझ्या जीवना नकळत सारे घडले कसे प्रेम तुझ्यावर जडले कसे नकळत सारे घडले कसे प्रेम तुझ्यावर जडले कसे आवंतरीचे हरले कामना सांगले तू माझा कृष्ण सखा रे कन्हैया मुरलीधरा रे तू माझा कृष्ण सखा रे कन्हैया मुरलीधरा रे. प्रीतीचे हे रंग नवे मला वाटती हवे हवे प्रीतीचे हे रंग नवे मला वाटती हवे हवे हवळे हे रूप तुझे साजिरे गोजिरे तू माझा कृष्ण सखा रे कन्हैया मुरलीधरा रे तू माझा कृष्ण सखा रे कन्हैया मुरलीधरा रे तू माझा कृष्ण सखा रे कन्हैया मुरलीधरा रे तू माझा कृष्ण सखा रे कन्हैया मुरलीधरा
माझा कृष्ण सखा रे कन्हैया मुरलीधर